अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ तसेच इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन नानासो प्रमोद अमृतराव पाटील हे होते। तर कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेच्या सेक्रेटरी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य वर्षा पाटील होत्या। दर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गोपाल दर्जी, संचालक मंडळातील सदस्य अरुण चिंधूजी पाटील, दिनकर पाटील, अशोक नारायण कोळी, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष तसेच संचालक संभाजी जगन्नाथ पाटील, जळगाव जिल्हा उद्योजक कक्षाध्यक्ष आबासाहेब पाटील, संचालक कैलास काशीराम पाटील, डॉक्टर किशोर भारंबे, भागवत पाटील गुरुजी, जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर पाटील, पर्यवेक्षक SN पाटील, दादासाहेब अमृतराव चिंधूजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवत या विद्यालयाचे मुख्याध्यापक DA पाटील, विज्ञान विभाग प्रमुख NS पाटील, इयत्ता 10वी व इयत्ता 12वी या वर्गाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते। स्वागतम 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 सारे गम रे मग मग रे मग मग रे नी सारे गरे गरे सा गरे गरे सा सारे गम रे मग रे नी सारे गरे गरे सा गरे गरे सा कैसा पावन सुहावन समय आज रे आप आए अतिथियों में सरताज है। कैसा पावन सुहावन समय आज है आप आए अतिथियों में सरताज है। देवी के बाद पूजन करे आज हम, देवी के बाद पूजन करे आज हम। स्वागतम 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 सारे गम रे मग मग रे नी सारे गरे गरे सा गरे गरे सा सारे गम रे मग रे नी सारे गरे गरे सा गरे गरे सा। नमस्कार, मी दिव्या पाटील, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी। सर, कार्यक्रम सुरू होण्याअगोदर मी एक सांगते। आज मला शाळेविषयी आणि माझ्या शिक्षकांविषयी आणि माझ्या मित्रमैत्रिणींविषयी मला काहीतरी सांगण्याची व सौभाग्य प्राप्त झाले आहे। शब्दांची मर्यादा राखून आज तुम्ही मला मनसोक्त बोलायला संधी दिली असे मी समजते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। आज आपला या शाळेत शेवटचा वेळावा पण माझ्यासाठी एक सणच आहे। मी येथे स्वतःचे अनुभव तर सांगणारच आहे, त्याचबरोबर आभारी पण मानणार आहे। माझ्या शिक्षकांचे आभार पण मानणार आहे। माझ्या शिक्षकांचे आभार मानण्याचे सौभाग्य मला लाभले आहे। एका कर्तव्य अध्यक्ष विद्यार्थ्यांच्या नात्याने आपले जे कर्तव्य बनते त्यांनी आपल्यासाठी 6 वर्ष मेहनत घेतली, त्यांच्याविषयी आपण 2 शब्द सांगायला हवे व त्यांचे आभार मानायला हवे। मित्रांनो, जेव्हा पेपर वगैरे झाले आणि आम्ही मैत्रिणी जमलेलो असे तेव्हा शिक्षकांची आठवण आम्ही मैत्रिणी कसे करू ही मी कविताच्या स्वरूपात सांगते। मित्रमैत्रिणी जमू कधीतरी जीवनाच्या एके वाटेवरी, मित्रमैत्रिणी जमू कधीतरी जीवनाच्या एके वाटेवरी, काढू आठवण त्या दिवसाची मनसोक्त जगलेले भूतकाळात भूतकाळी क्षणाचे, भूतकाळात भूतकाळी क्षणाचे मन जेव्हा आम्ही मैत्रिणी जमू त्यामध्ये। माझी पहिली मैत्रीण बोलते की इतिहासाला आपल्याला कोण होते, पहिली मैत्रीण बोलते की इतिहासाला आपल्याला कोण होते, SP खोडके सर नाव त्यांचे होते। एक गोष्ट नेहमी लक्षात राहील, काय आहे सांगू का मुलांना, तुम्हाला पहिल्यापासून स्ट्रिक करायला पाहिजे होतं, हे त्यांचे शब्द कायम आठवणीत राहतील। लगेच माझी दुसरी मैत्रीण म्हणते, काय म्हणते लक्षात ठेवा, माहिती आहे ना एक पाटील सर कसे होते, शिक्षक ते सायन्सचे होते, थोडे हटके होते पण थोडे त्यांनी होते सर्वांचे मटके। घाबरली तर त्यावेळेस नाही मी, पण सर ते क्षण आठवणीतून
माझी तिसरी मैत्रीण म्हणते. देशमुख सरांना विसरणे कसे शक्य होईल? देशमुख सरांना विसरणे कसे शक्य होईल? तुमच्या एका उत्तरानं कृती भ्रष्ट होईल. मॅथच्या तासाला तुम्ही सांगितले असे होते सर, आणि तुमचे हे ट्रिक विचार पाहून तुमच्या या हृदयात बसले होते सर. लगेच माझी चौथी मैत्रीण म्हणते, अरे पाटील सर कुठे गेले? लगेच माझी चौथी मैत्रीण म्हणते, अरे पाटील सर कुठे गेले? जॉमेट्री इतक्या लवकर विसरले? सर्वांचे आवडते ते शिक्षक होते, मनात सर्वांच्या ते घर करून बसले होते. लगेच माझी पाचवी मैत्रीण म्हणते, अरे ते तर सोडा, अरे ते तर सोडा, भोई मॅडम आपल्या खूप मजेदार होत्या. इंग्रजीचे ते प्राध्यापक होते. कुणाला एक्सक्यूज मी करत नसायचे, पण हसून हसून नेहमी ते शिकवत असायचे. लगेच माझी सहावी मैत्रीण बोलते, मायबोलीचा विषय त्यांचा, मराठी शिकवण बघतात त्यांच्या, असे एन पाटील सर नावाचे ते होते. आदर्श आमच्यासाठी ते आदर्श शिक्षक म्हणूनच होते. लगेच सातवी मैत्रीण म्हणते, आठवा कोण राहिलं? तेवढ्यात विदेशाचे फोटो पाहिले तेव्हा आठवले एन एस पाटील मॅडमांना विसरले होते, पण त्या तर कायम आमच्या मनात होत्या. लगेच आठवी मैत्रीण म्हणते, तुझ्या शिष्यवृत्तीचे काम कोणी केले होते? एस बी पाटील सरांमुळे ते शक्य झाले. जरी त्यांनी मला शिकवले नाही तरी आम्ही त्यांना विसरू शकले नाही. असे माझे शिक्षक. तसेच देशमुख सर आणि तुमच्या याच कारणामुळे मला कविता लिहावीशी वाटली आणि तुमच्या समोर सादर सुद्धा करता आली. ते सांगतात ना की रगा करो नजदीकिया, जिंदगी का कोई भरोसा नहीं, बाद में ना कहना चले गए फिर भी बताया नहीं. मित्रांनो, शिक्षकांनी माझं मन संस्कारांनी त्या शिदोरीने दुडुंब भरून दिले आहेत. कधी समजावून सांगून तर कधी समजावून घेऊन, कधी माघारी घेऊन पुरवला माझा हट्ट. चुकल्यावर काहीसे रागी भरून पाठीवरती फिरवला मायेने हात. माझ्या पंखात बळ भरलं, जगणं शिकवलं. ते 2 हात करण्यासाठी खंबीर बनवलं. माझ्या आनंदासाठी शिक्षकांनी मन आणि शरीर दोन्ही झिजवलं. कमीपणा घेण्यात कधी मानला नाही. आता या शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात दुरवणार त्या भिंतीच्या साक्षीला जगलेल्या त्या क्षणांना आम्ही पारखे होणार. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. तर सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, तर नुसता निरोप देणारे नाते तुटत नाही. माझे नाव सोनाली निलेश भोई. मी इयत्ता 10वी ब ची विद्यार्थिनी. माझे क्लास टीचर श्री एस बी खोडपे सर, अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्रित जमलो आहोत. तर फक्त 20 नाही, तर आपण सर्वजण खूप पाऊस झालो आहोत. येताना निरोप शाळेचा आले भरून डोळे, येताना निरोप शाळेचा आले भरून डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. काही वर्षापूर्वी या शाळेत माझं आगमन झालं. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याच प्रकारे प्रत्येक शिक्षकांना आम्हाला घडवले. आमच्यावर उत्तम संस्कार दिले, आमच्या जीवनाला सुखी आकार दिला. काही प्रसंगी त्यांनी आमचे दंगा तसे चिवचिवाट सहन केले. आमचे काही चुकल्याने त्यांनी आम्हाला शिस्त लावली. आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या पवित्र मंदिरात आम्ही आमचे छंद जोपावले. समभाव, आदर, बंधुभाव, एकता इत्यादी अनेक गोष्टी आम्ही ते शिकलो. निरोपांचं शंजोर हळव्या त्या फुलांचा आठवणीची गर्दी जणू क्षण हा विरहांचा. या शाळेत मी खूप काही शिकलो. मला माहिती आहे मी ते घालवलेले दिवस मी कधीच विसरणार नाही. या शाळेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान आहे. धन्यवाद. करता माझ्याकडून काही चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी. सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाता तर एवढंच बोलेल की उडत्या पाखरांना परचिती तमा नसावी. नजरेत नेहमी नवी दिशा असावी. धन्यवाद. कधीही करू नये, पण निरोपानंतरच्या भेटीला नसतो
कधी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव दिव्या योगेश भुई. मी इयत्ता 10वी ब ची विद्यार्थिनी. आमचे क्लास टीचर श्री SP खोडके सर, आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपला निरोप समारंभ या भावुक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त करताना मीही भावनिक झाली आहे. या शाळेतून बाहेर पडताना अनेक सुंदर आणि गोड आठवणी घेऊन मी बाहेर पडत आहे. ही आदर्श शाळा आमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. ज्या दिवशी या शाळेत माझे पहिले पाऊल पडले तो दिवस मात्र आजही माझ्या मनात ताजे आहे. मला अनेक प्रसंगी मित्रमैत्रिणींनी मदत केली. आम्ही शाळेच्या मधल्या सुट्टीत एकत्र जेवण करायचो, एकमेकांची भाजी आवडीने शेअर करायचो. कधी मंजनी नाही झाले असेल तर ते शाळेत येऊन ताजेवून व्हायचे. आज ही शाळा सोडताना आज आम्ही जे काही आहोत ते केवळ आमच्या शिक्षकांमुळेच भावित देशाचे गुणसंपन्न नागरिक व्हावे म्हणून आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. त्यांचे ज्ञान खूप मौल्यवान आहे. त्यांनी आम्हाला जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद दिली. जी उतराई कधी होऊ शकणार नाही. आज ही शाळा सोडताना मन भरून आले आहे. शाळेने आमच्यामधील चांगल्या गुणांचा शोध घेतला. या शाळेतील शिक्षकांनी चांगली शिकवण दिली. त्यांची आम्ही सदैव अनुसरण करू. भविष्यातही चांगले वाटचाल आम्ही करू. जाता जाता तर एवढंच बोलेल की कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसे बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावुक झालो आहोत. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवितो त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडविले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसेच चुचवाट सहन केले. आमचे काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली. आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासतो. सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधुभाव, एकता इत्यादी अनेक गोष्टी इथे आम्हाला शिकतो. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा. आठवणी विषयी गर्दी जणू त्या विरहाचा. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहित आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. इथे घालवलेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल. धन्यवाद. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खरं तर अशाच आठवणी खाली बसलेल्या तुमच्या सर्वांच्या असतील किंवा काही आठवणी अशा असतील की या ठिकाणी आपण बोलल्या पाहिजे असंही आपल्याला वाटत असेल, परंतु आपण स्वतःभोवती एक चौकट घालून दिलेली आहे. त्या चौकटीच्या बाहेर जाऊन आपण या ठिकाणी येऊन बोलत. निरोपाचा हळवा क्षण थांबावा वाटला तरी थांबणार नाही. निरोपाचा हा हळवा क्षण बाहेर निघून गेलो तरी मिळत राहील या प्रांगणातच माझे मन. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 2025 ला 10वी 12वीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा आपला निरोप समारंभ. मी 5 वर्षापूर्वी या शाळेत आले तेव्हा थोडी भीती मनात होती, परंतु आमच्या सर्व शिक्षकांमुळे मनातील सर्व भीती थोड्याच दिवसात दूर पडाली आणि नंतर फक्त आदरयुक्त भीती मनात राहिली. या शाळेने आम्हाला पुढील आयुष्याच्या परीक्षेसाठी सुद्धा तयार केले. मी 12वी कला विभागाची विद्यार्थिनी. या शाळेत फक्त परीक्षेसाठी तयार करत नाही तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा वर्षभर होत असतात. या शाळेत आम्ही फक्त डबेच नाही तर एकमेकांचे सुख दुःख देखील वाटून घेतले. खूप चांगल्या मैत्रिणी मला या शाळेत भेटल्या. आम्हाला आर्ट्सला 6 विषय. 6 विषयासाठी आम्हाला 4 शिक्षक होते. प्रथम आमचे क्लास टीचर आदरणीय के गायकवाड सरांनी आम्हाला मराठी मानसशास्त्र विषय शिकवले.
मानसशास्त्र शिकवता शिकवता सर्वांची मानसिकता ते चांगलेच ओळखायला लागले होते. त्यानंतर राज्यशास्त्र विषय आदरणीय एम बी पाटील सरांनी आम्हाला राज्यशास्त्र विषय सोपा करून सांगितला. त्यानंतर आदरणीय एडी पाटील सरांनी आम्हाला भूगोल आणि इतिहास विषय चांगल्या प्रकारे शिकवले. इस्त्र से कपड़ा में काना कोई बड़ी बात नहीं, इस्त्र से कपड़ा में काना कोई बड़ी बात नहीं, मजा तो तब है कि खुशबू आपके किरदार से आए. असंच खुशबूदार व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या इंग्लिश शिकवणारे आदरणीय मनीषा पाटील मॅडम आम्हाला खूप जीव तोडून शिकवायच्या. इंग्लिश सारख्या कठीण विषय त्यांनी आम्हाला सोपा करून दिला. मॅडमांनी आम्हाला खूप शिस्त लावली. रोज मॅडम आमचे आयडेंटिटी कार्ड, वेण्या, मुलांचे युनिफॉर्म, आय कार्ड, कटिंग बघायच्या. तशा आमच्या खूप प्रेमळ पण संतापल्या की आमचं काही खरं नसायचं. तेथील सर्व शिक्षकांनी आम्हाला चांगली शिकवण दिली. कळत न कळत मी माझ्या शिक्षकांना माझ्या बोलण्याचे, वागण्याचे कधी दुखावलं असेल तर आज क्षमा मागते. तुम्हा सर्वांचे इथे मनपूर्वक स्वागत करते. मी जागृती रवींद्र सोनवणे, इयत्ता 12वी सायन्सची विद्यार्थिनी. आज मी माझ्या या 2 वर्षातील अनुभव तुम्हाला सांगणार आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आज आपण इथे सर्व आपल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त जमलेलो आहोत. शिकता शिकता 2 वर्ष कुठे गेले कळलेच नाही आणि बघता बघता निरोपाची वेळ कधी आली हेही कळले नाही. अहो कळणार कसं? एवढ्या प्रेमाने मायेने शिकवणारे शिक्षक जे आपल्याला लाभलेले होते. जसं आई वडील हे आपले पहिले गुरु असतात, तसे शिक्षक हे आपले दुसरे गुरु असतात. तसंच शिक्षक देखील हे आपले दुसरे आई वडीलच असतात. जसं आई वडील मुलाची प्रत्येक चूक पाठीशी घालतात, तसे शिक्षक चूक पाठीशी तर घालत नाही, पण त्या चुकीवर योग्य मार्गदर्शन देऊन योग्य मार्ग नक्की दाखवतात. एखाद्या विद्यार्थ्यासाठी त्याचं शिक्षकाचं स्थान, गुरुचं स्थान एखाद्या दैवतपेक्षा कमी नसावं. तुम्ही तरी काही विद्यार्थी येथे सगळ्या शिक्षकांना ओळखत असाल, पण मी तर माझं 10वी पर्यंत शिक्षण सुरतला, गुजरातमध्ये झालेलं आहे. माझे मम्मी पप्पा, मला पप्पा नाहीत, माझे पप्पा हे वारल्यावर माझ्या शिक्षकांनी माझी खूप 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 काळजी घेतली आहे. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. येथील शिक्षक, मी सुरतला शिकलेले आहे, तेथील शिक्षक तर कोणता विद्यार्थी शाळेत येतोय, कोणता जातोय याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नसायचं. पण आपल्या या जनता कॉलेजच्या शिक्षकांना तो कोणता विद्यार्थी नियमित शाळेत येतोय, कोणता विद्यार्थी नाही येत आहे, कोणत्या विद्यार्थ्याच्या घरात काय सुख दुःख आहेत, कोणाला काय अडचण आहे, कोणाला काय त्रास आहे, कुठल्या विद्यार्थ्याला बरं आहे, कुठल्या विद्यार्थ्याला बरं नाही, आणि एखाद्या विद्यार्थ्याला बरं नसताना त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून चौकशी देखील करतात. या स्वार्थी जगात कोणी कोणाचं नसतो, पण तरी पण आपले शिक्षक जर आपल्यासाठी एवढं करत असतील तर त्यांचं स्थान आपल्या आयुष्यात एखाद्या दैवतपेक्षा कमी नसावं. इथे जेवढे माझे क्लासमेट बसले आहेत व जे बाकीचे विद्यार्थी मला ओळखत असतील त्यांना माहिती आहे की माझे वडील ह्याच वर्षी वारले आहेत. उद्या 24 तारीख, माझ्या वडिलांना उद्या जाऊन 7 महिने पूर्ण होतील. माझे एखादी आई 9 महिने तिच्या बाळाचा तिच्या गर्भात जसा सांभाळ करते, अगदी तसेच माझ्या शिक्षकांनी 9 महिने तर नाही पण ह्या 7 महिन्यांमध्ये अगदी प्रेमाने मायेने माझा सांभाळ केला आहे. माझ्या शिक्षकांचे माझ्यावर खूप उपकार आहेत जे मी कधीच फेडू शकणार नाही. कुठल्याही रिलेशनमध्ये सांभाळून घेण्यापेक्षा समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि माझ्या शिक्षकांनी माझ्या बाबतीत व इतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तेच केलेले आहे. माझी मम्मी इथे नसताना माझ्या डोक्यावर मायेने हात फिरवणं काय, माझी काळजी घेणं काय व माझी काळजी घेणं काय हे माझ्या शिक्षकांनी माझ्यासाठी खूप केलेलं आहे. आमच्या क्लासमधील काही पंटर आणि काही आगाऊ मुलांना आणि आम्ही सुद्धा आमच्या शिक्षकांना खूप त्रास दिला आहे. ते म्हणतात ना की एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात असतो तोपर्यंत तर नाही, पण तो व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेल्यावरच त्याची किंमत कळते. आमच्या बाबतीत पण असंच काहीतरी होणार आहे असं वाटतंय. त्यांनी, आमच्या शिक्षकांनी आम्हाला रागात जरी आम्हाला कंटाळून आमच्या तोंडात कितीही शिव्या शाप दिले असतील पण तरी त्यांनी आमच्या मागे आम्हाला काही ना काही चांगले आशीर्वाद दिले असतील याची आम्हाला खात्री आहे. नारळासारख्या बाहेरून कठोर वाटणाऱ्या आणि आतून मायेचा ओलावा असणाऱ्या, गरजू मुलांना मदत करणाऱ्या, प्रत्येकाची परिस्थिती समजून घेणाऱ्या, मॅथ्सचे एक्झाम्पल आम्हाला समजावून पुन्हा पुन्हा शिकवणाऱ्या, डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन हा नियम सर्वांना पाळायला लावणाऱ्या आणि आमचे लाडके बिग बॉस म्हणजेच आमच्या लाडक्या नेहा मॅडम. फक्त माणसाचेच पंचतंत्र नाही
तर छोट्या छोट्या जीवजंतूंपासून तर मोठ्यात मोठ्या प्राण्यांपर्यंत अगदी सरळ सोप्या पद्धतीने बायोलॉजीचं ज्ञान आम्हाला देणाऱ्या, आम्हाला समजून घेणाऱ्या, प्रत्येक विद्यार्थ्याला सहकार्य करणाऱ्या आणि आमच्या लाडक्या लेडी सिंगम म्हणजेच आमच्या लाडक्या शर्मा मॅडम। इत्र से कपड़ा महकाना कोई बड़ी बात नहीं होती, इत्र से कपड़ा महकाना कोई बड़ी बात नहीं होती, मजा तो तब आता है जब खुशबू आपके किरदार से आए। अगदी तसंच व्यक्तिमत्व असणाऱ्या, कोकिळासारखा गोड आवाज असणाऱ्या, मराठीतील नवीन नवीन शब्द व कठीणात कठीण शब्दांचा विग्रह करून आम्हाला सरळ सोप्या पद्धतीने समजवणाऱ्या, आगाऊपणा केल्यावर आम्हाला फटके देणाऱ्या आमच्या लाडक्या मनीषा मॅडम। मनीषा मॅडम मराठी विषय जितका छान शिकवतात त्याही पेक्षा इंग्लिश विषय त्या ह्या खूप छान शिकवतात। वक्तृत्व स्पर्धा आली की आम्ही तर मनीषा मॅडमांना शोधायलाच निघायचो। मनीषा मॅडमांनी मला वक्तृत्वासाठी खूप मार्गदर्शन दिलेले आहे व त्यांच्याचमुळे मी 11वी व 12वी दोन्ही वर्षांमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये देखील विजेता ठरलेली आहे। मनीषा मॅडम आम्हाला प्रेमाने शिस्त लावतात, परंतु जर मनीषा मॅडमाची सरकली तर आमचं काही खरं नसायचं। केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या रिॲक्शन सरळ सोप्या करून समजवणारे, एकच क्वेश्चन परत परत समजावून शिकवणारे, आगाऊपणा केल्यावर आम्हाला मारणारे आणि मारल्यावर राग तर आला नाही ना हे विचारणारे आणि राग आला पण असेल तर तुम्ही मला काही करू शकत नाही हे आवर्जून सांगणारे आणि सर्वात महत्त्वाचं 1% राग आणि 99% संयम हा नियम पाळणारे आमचे लाडके केमिस्ट्रीचे मयूर जैन सर। फिजिक्स सारखा कठीण विषय सोपा करून शिकवणारे, हसता हसता कठीणात कठीण डेरिव्हेशन समजवणारे, आगाऊपणा केल्यावर आम्हाला फटके देणारे, प्रत्येक मुलीला ताई म्हणून हाक मारणारे आमचे लाडके योगेश धनराडे सर। इंग्लिश सारखा महत्त्वाचा विषय मन लावून शिकवणारे, विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं नाही तरी मन लावून शिकवणं चालूच ठेवणारे असे आमच्या आवडत्या विषयाचे लाडके शिक्षक के गायकवाड सर। आमच्या शिक्षकांबद्दल जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे, आमच्या शिक्षकांबद्दल तर सांगायला शब्द देखील कमी पडतील। डियर टीचर्स, हम चाहते तो थे कि आपकी डांट सुनने को ना मिले, पर कभी सुनने को ना मिले ये नहीं चाहते थे। इस इंस्टीट्यूट के साथ अलविदा कहेंगे हम आप लोगों को, इस फेयरवेल के साथ अलविदा कहेंगे हम इस इंस्टीट्यूट को, पर कभी नहीं भूलेंगे हम आप लोगों को। इस बात की खुशी हमें हमेशा रहेगी कि जिंदगी में और चीजें बेहतरीन मिली हो या ना, पर टीचर्स हमें सच में लाजवाब मिले, जिन्होंने अपना समझा हमें और अपनाया भी, डराया भी और धमकाया भी और बच्चों सा समझाया भी, क्लासेस में पढ़ाया भी और पढ़ाते पढ़ाते हंसाया भी और आज फेयरवेल देके रुलाया भी। आप लोगों के लिए शब्द नहीं है, जज्बात है दिल में, रिस्पेक्ट है और हमेशा रहेगी। डियर टीचर्स, जब भी जिंदगी में स्टूडेंट लाइफ की बात होगी सबसे पहले आप लोगों की ही बात होगी। थैंक यू सो मच। आप लोगों की वजह से बहुत कुछ सीखने को मिला, ना सिर्फ किताबों का ज्ञान मिला बल्कि जिंदगी जीने का फंडा मिला। थैंक यू। My name is समृद्धि पाटिल। I am from class 12 कॉमर्स। ना जाने ये फिक्स लाइन में कब वापस बोलूंगी। आज वो दिन आ गया है जिसका आना हमें रुला गया है। कर तो कब से रहे हैं हम इस दिन की तैयारी, पर आज छूट रही है स्कूल से यारी। आज इस दिन की तैयारी, पर आज छूट रही है स्कूल से यारी। आज वक्त को रोकने का जी चाहता है, कुछ पीछे छूट जाने का डर लगता है। जब हम इस दिन को खो देंगे, जाते जाते स्कूल से हम रो देंगे। बच्चे बनकर तो आए थे हम सब, एक दूसरे से कितने बड़ाए थे हम सब। देखते ही देखते हम सब एक हो गए, हंसने के बहाने अनेक हो गए। 12 साल पहले इस सफर की शुरुआत हुई थी। मेरी 11th क्लास में जूनियर कॉलेज से मुलाकात हुई थी। सूरज की किरणों से होती सुबह हमारी और पूरा दिन स्कूल में दोस्ती यारी। याद आएगा वो लंच के पहले ही लंच का खत्म हो जाना, 2 टेबल्स पर पूरी क्लास का खाना खाना, वो असेंबली की स्पीच, वो टीचर स्टाफ की ताली, वो सुरवाड़ी सर का चिल्लाकर मुस्कुराना और एवरीबॉडी सर के पीरियड में झपटियां आना, वो मनीषा मैम की स्माइल और वो नीलेश सर की स्टाइल। याद है मुझे वो सारे प्रोजेक्ट फाइल। ये सफर जल्द खत्म हो गया। जूनियर कॉलेज से यारी का साथ कुछ यूं छूट गया। वो जीएफसी और मराठी की पीरियड में भुट्टा लाना और एडवांस फाइनेंशियल अकाउंट की स्टडीज में
फुल पीरियड काम करना, ऑफिस मोटिवेशन को ले रहे थे टेक इट इजी और पूरे साल तक रहे उसकी टिपिकल नोट्स में बिजी। दोस्तों ये प्यारा सा सफर कुछ यूं खत्म हो गया क्लास में, दोस्तों यारी का सफर कुछ यूं खत्म हो गया। क्लास में आया ट्यूसडे मिठाई का डब्बा ना जाने कहाँ खो गया। जिन बातों पर दिल दुखता था आज उन पर हंसी आती है, ना जाने इन पलों की याद सबको इतना क्यों सताती है। कहते मुश्किल से ये पूरा साल से गया, आज लगता है ना जाने कहाँ पीछे रह गया। कहीं अनकहीं बातें रह गई, कुछ ना कहने वाली बातें रह गई। मेरे लैंप चौक पर कौन हंसेगा, चुप हो जाए यार अब कौन कहेगा, अब मुझे सैम बोल के कौन बुलाएगा। मेरे दोस्त सोच रहे होंगे बस कर पगले अब क्या रुलाएगा। वो भावना के साथ क्लास में डांस करना, वो ज्योत्सना को चिढ़ाना और रेणुका को सताना, और निकिता क्या मेरे हर पीरियड के बाद बाहर घूमने का किस्सा, और तनिष्का के नाक पर रखा हुआ गुस्सा। अब कौन इतनी जोर से मुक्के मारेगा, अब कौन हमें कॉमर्स वाले साइंस वाले के बुलाएगा। मेरे लंच बॉक्स पर कौन हक जताएगा। ये समय लगता है जल्द बीत गया, आज वक्त फिर मुझसे जीत गया। वो सारे इवेंट्स के प्लान बनाना और एंड टाइम पर खुद पीछे छूट जाना, साइड हो जाना। एपी पाटिल सर की डांट के बाद बहुत कुछ सीख जाना। हमारे टीचर्स ने हमारा बहुत साथ निभाया है, जो टीचर एब्सेंट हो इन्हीं का अरेंजमेंट लगवाया है। जूनियर कॉलेज में पढ़ते पढ़ते ये दिन भी आ गया, अब नए पढ़ाव में पढ़ने का समय आ गया। मुलींनीच मनोगत व्यक्त केले, त्यामुळे या टाळ्या या सगळ्या मुलींसाठी। आणि बरोबर विद्यार्थी कुठे गेलेत, तुमचे मनोगत कुठे गेलेत, हृदयातच ठेवले। आम्हाला ऐकायचे होते ते तुमचे मनोगत काय काय होते, शाळेबद्दल तुमची आत्मीयता काय आहे ही आम्हाला कळायला हवी होती। पण ठीक आहे, मुलींनीच मी सावित्रीमाईंनाच हे करेन की आज आपल्या आज ज्यांची जयंती आहे असे आपले सुभाषचंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, बरोबर। त्याचप्रमाणे आज बाळासाहेब ठाकरे यांचीही पुण्यतिथी आहे, ही जन्मदिवस जयंती त्यांची आज जयंती आहे। तसेच ज्यांच्यामुळे आज मी या पदावर इथं उभं राहून बोलते असे आपले सर्वस्वी दादासाहेब यांच्याही प्रतिमेला मी सर्वप्रथम अभिवादन करते। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब, तसेच प्रमुख अतिथी गोपालजी दर्जी सर यांचं तुम्हाला मार्गदर्शन आता मिळणार आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठावरील सगळे मान्यवर, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे मान्यवर, एवढे सगळे मान्यवर बसले त्यांचे नाव घेतले म्हणून मी ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मान्यवर, तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आले पाटील सर, पर्यवेक्षक एस.एन. पाटील सर, एम.बी. पाटील सर, सगळे तुमचे विशेष विभाग प्रमुख आणि शिक्षक कर्मचारी आणि रोडमधून आलेले आपले मुख्याध्यापक डी.ए. पाटील सर, मी सर्वप्रथम सर्वांना नमन करते आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करते। आज तुम्हाला निरोप समारंभ तुमचा आयोजित केलेला आहे। मुली खूप छान बोलल्या, त्यांचे डोळे पाणावले जाता जाता, तर आमचेही डोळे पाणावत आहेत की तुम्ही हे शाळा सोडून इथून जाणार। आता विद्यार्थी कुठल्या याच्यावर अधिकारी बनतात, काय बनतात ते आम्हाला माहिती नाही। एखाद्या तुम्हाला दर्जी सरांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर तुम्ही कदाचित त्याचा फायदा नक्की घ्याल। ते सांगतील त्याप्रमाणे कुठल्या क्षेत्रात तुम्हाला अधिकारी बनायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे। दुसरं मी असं सांगेल की ग्रामीण मला म्हणजे बोलायचं नव्हतं की खूप वेळ झालेला होता, मुलांची गडबड गोंधळ चालू आहे की काय लावलंय, मुलींनीच काय लावलंय, कारण मुलांचं बहुतेक कुठेतरी मुलांना कुठेतरी खटकत असणार आहे की सगळ्या मुलीच बोलतायत, बरोबर आहे ना। हा, तर ती कळ कुठेतरी तुम्हाला लागलेली असणार आहे म्हणून तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात। मी निरीक्षण करत होती सगळ्यांचं, मुली खूप छान नटून थटून आलेल्या आहेत, भरपूर वेळ दिलेला आहे आज त्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त, त्यामुळे सगळ्या खूप गोड आणि सुंदर दिसत आहात। तसेच विद्यार्थी काळे, निळे, पांढरे, लाल रंगबिरंग वेशामध्ये तुम्ही इथं आलेले आहात,
मी म्हणजे आज काही जास्त बोलणार नाही, तुम्हाला एक म्हणजे विरंगुळा म्हणजे थोडस फ्रेश माइंड करण्यासाठी मी इथं बोलते. दुसरं काही नाही, मार्गदर्शन तुम्हाला ऐकायचं आहे ते तुमच्या डोक्यावरून जायला नको म्हणून मी बोलत आहे. मला बोलणार नव्हती. नेहा मॅडम म्हटल्या की 2 शब्द तरी तुम्ही शुभेच्छा द्या, म्हणून मी शुभेच्छा देण्यासाठी इथे उभी आहे. आपल्या ग्रामीण भागातील तुम्ही विद्यार्थी आहात, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाहिजे तसं हे मिळत नाही अभ्यासाचं किंवा शाळेचं मार्गदर्शन. पण आपल्या शाळेचे सगळे शिक्षक इतके चांगले आहात की तुम्हाला तुमच्या क्लासेसचीही गरज पडली नसेल असं मार्गदर्शन तुम्हाला सगळ्या आपल्या शिक्षकांनी केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं अभ्यासाचं नियोजन केलेलं असणार आहे. अभ्यासाला व्यवस्थित वेळ द्या. अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजूनही तुमच्याजवळ भरपूर वेळ आहे. अभ्यासाचं नियोजन करा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा आणि भविष्याकडे डोळसपणे बघा की आपल्याला उद्या आपण भविष्याचे तुम्ही मोठे नागरिक बनणार आहात, तर त्याच्याकडे तुम्ही त्या भविष्याकडे डोळसपणे बघायला पाहिजे. आदर्श तुम्ही आपले विश्वास नागरे साहेबांचं घेतलं पाहिजे की जिल्हा परिषदच्या शाळेतूनच ते IAS झालेले आहेत, तर त्यांचाही तुम्ही आदर्श घेतला पाहिजे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने चांगलं नियोजन करा, वेळेचं नियोजन करा, अभ्यासाचं नियोजन करा, आपले पाय जमिनीवरच ठेवा, मोठे मोठे अधिकारी बना. आपण शेतकऱ्यांची मुलं आहात, त्याचा अभिमान बघा. ध्येय चिकाटी निश्चित तुम्ही ध्येय आणि चिकाटीने जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही सगळेजण चांगल्या मार्कांनी पास व्हाल. आपल्या आई वडिलांचा नाव रोशन करा, शाळेचं नाव रोशन करा. अजून काय सांगू तुम्हाला की तुम्ही जे विद्यार्थी दशेत आहात तुमचं कुठलंही पाऊल वाकडं पडू नका देऊ. आणि असं तुम्ही जरी ग्रामीण भागातील आपली मराठी भाषा जरी मराठी असली तरी तुम्ही जर आपल्या मराठी भाषेतूनच जर तुम्हाला हे व्हायचं असेल, शिकायचं असेल, तर तुम्ही आपलं समाजशास्त्र आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, या विषयातून सुद्धा तुम्ही IPS अधिकारी होऊ शकता. याचंही तुम्ही मार्गदर्शन घ्या. असं काही नाहीये की याला खूप मोठे काही विषय लागतात. इतिहास, भूगोल, समाजशास्त्र हे विषयांचा जरी तुम्ही अभ्यास करून हे केलं तरी तुम्ही IPS नक्कीच व्हाल. तुम्हाला अभ्यासासाठी बेस्ट लक, तसेच तुम्ही सगळ्या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट लक आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. आता विद्यार्थ्यांना असं वाटलं असेल की गेल्या 10 वाजेपासून आम्हाला बसवलंय किंवा 10:30ला बसवलं असेल. आता 1:30 वाजतोय, तिकडे स्वयंपाक तयार होतोय आणि एकाला एक उठवतायत. काही कळत नाही बाबा काय चाललंय. आमचा समारोप आहे का समारंभ आहे का समारोप आहे, असे बरेच चिन्ह तुम्हाला पडले असतील. असू दे. जनता हायस्कूल नेरी महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय यांच्यातर्फे आयोजित 10वी आणि 12वीच्या निरोप समारंभासाठी विचार मंचावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे चेअरमन नानासाहेब, सेक्रेटरी ताईसाहेब, वर्षाताई पाटील, सर्व आलेले मॅनेजमेंट बॉडीचे सदस्य, आबासाहेब पाटील, मुख्याध्यापक, युवन रोडवरचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शिक्षक भगिनी आणि माझे बालगोपाळांनो. आपल्याला प्रश्न पडला असेल की काय हे चॅनल गुप्ता करतील आणि काय मार्गदर्शन करतील. असं कोणी आम्हाला हसवलं पाहिजे. आजपर्यंत तो जात होता, ती जात होती, मी तिला बघत होतो, मध्येच ती हसली, मी मध्येच थांबलो, हे सांगण्याच्या ऐवजी जो बी तो उपदेश देतो. काय लावलाय, थोडं जगू द्या आम्हाला, हे आमचाही जगण्याचा विचार आहे असं तुमच्या डोक्यात आलं असेल. पण 10वी नंतर जगण्याचा खरा मार्ग म्हणजे तो आहे. तुम्ही पाहिलं असेल आपण किती प्रतिमांना अभिवादन केलं. अरे मी तर हे म्हणेल की ज्यांनी शिक्षणाचं वृक्ष लावलं, जे आपले दादासाहेब, त्याच्यामुळे हे हजारो मुले इथे शिकतात. खरोखर त्यांचं कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. ती आजची काळाची गरज आहे. ज्या सावित्री माईने आम्हाला शिकवलं म्हणून आमच्या भगिनी देऊन बोलतात, ही ताकद आमची आहे, ती शिक्षणाची ताकद आहे, ती आम्हाला ओळखता यायला पाहिजे.
तिसरं जर पाहिलं असेल की आज दोन व्यक्ती, ताईंनी सांगितलं तुम मुझे खून दो हम तुम्हें आजादी देंगे, अरे त्यांनी युवकांचा आवाज बुलंद केला. असे सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती, त्यांनाही मी अभिवादन करतो. आणि ज्या बाळासाहेब ठाकरेंनी धर्म काय, राष्ट्र काय, युवक काय ही संकल्पना मांडली, त्यांच्याही जयंतीनिमित्त मी त्यांनाही अभिवादन करतो. आणि आपल्या तुमच्यासाठी दोन शब्द सुरुवात करतो. मुलांना काय वाटतं आपल्याला की आयुष्यामध्ये करायचं काय, यश म्हणजे काय, यशाची व्याख्या आहे तरी काय, यश जो येतो तो यश यश. अरे सर्वप्रथम म्हणजे स्वप्न बघणं हा पहिला यशाचा टप्पा आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की स्वप्न हा यशाची पायरी कशी होईल. अरे जर यश मिळवायचं असेल ना तर अगोदर काहीतरी ड्रीम स्वप्न बघावं लागेल की नाही. तुम्हाला माहितीये की एपीजे अब्दुल कलामांची स्टोरी पाहिली असेल की माणसात कसं फ्रस्ट्रेशन येतं. ज्या वेळेला एपीजे अब्दुल कलाम हे असे ऑर्डिनरी व्यक्ती नव्हते. राष्ट्रपिता महात्मा गांधी नंतर जर पहिलं नाव येत असेल तर एपीजे अब्दुल कलाम यांचं आपल्याला आठवावं लागतं. ती भूमिका आपण समजून घेऊया. जेव्हा ते एनडीएची परीक्षा पास झाली, त्यांची स्टोरी तुम्हाला माहिती असेल किंवा नाही. एनडीएची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना त्यांच्या गावाकडून डेहराडून पर्यंत जायला भाड्यालाही पैसे नव्हते, रेंटलाही पैसे नव्हते, गाडी भाड्यालाही. मग त्यांनी त्यांच्या बहिणीला विनंती केली. बहिणीकडेही पैसे नव्हते. बहिणीने शेवटी दागिने मोडलेत आणि दागिने मोडल्यानंतर एका कर्ज भाडं होईल असा तो प्रवास सुरू झाला. आणि बहिणीला विश्वास दिला की ताई मी एनडीएची परीक्षा पूर्ण पास होतो, 100% 200% 101% मी परीक्षा पास होणार. पण ती इंटरव्ह्यू होती, लेखी परीक्षा तर पास झालेले होते कलाम साहेब. आणि जेव्हा डेहराडूनला पोहोचले आणि इंटरव्ह्यू मध्ये फेल झालेत आणि मग आता वापस परतीच्या प्रवासाला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीमध्ये ते फ्रस्ट्रेशन त्यांना आलं. आणि फ्रस्ट्रेशन आल्यानंतर ते एका ठिकाणी कोपऱ्यात बसलेले. तेव्हा मुस्लिम मुलगा, एपीजे अब्दुल कलाम हे मुस्लिम आणि एक आपलं साध्वी शिवानंद महाराज हिंदू, जे हिंदू मुस्लिम करत असताना त्यांना मला सांगायचंय की एका मुस्लिमाच्या फ्रस्ट्रेट झालेल्या मुलाला एक हिंदूचा महाराज म्हणतो की बाळा तू का टेन्शन मध्ये आहे. त्यावेळेला कारण आज तर धर्मावर राजकारण आहे, धर्म असेल तर राजकारण असेल, पण तिथं तसं नव्हतं. शिवानंद महाराजांनी विचारलं बाळा काय झालं. तेव्हा एपीजे अब्दुल कलाम यांच्या डोक्यामध्ये आत्महत्येचा विचार आला आणि त्यांना वाटलं की मला मी जीवनामध्ये काही कमवलं नाही, काही सक्सेस झालो नाही, आता काय करावं. पण त्यांना थांबवणारे होते शिवानंद महाराज. त्यांनी म्हटलं काय. म्हणे महाराज माझी अशी परिस्थिती होती की मी एनडीएची परीक्षा पास झालो आणि परीक्षा पास झाल्यानंतर इंटरव्ह्यूला मी सिलेक्ट होईल आणि मी डिफेन्स मध्ये नोकरी करेल अशी माझी शाश्वती मी माझ्या बहिणीला दिली, पण मी कुठेही कामाचा नाहीये, म्हणून असं वाटतं की आपण जगण्यात काय अर्थ, असं त्यांनी उत्तर दिलं. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं अरे बाळा काळजी करू नको, चाल माझ्या आश्रमात चल, आजचं जेवण घे, आज मुक्काम कर, उद्या मी तुला भाड्या रेंटसाठी पैसे देतो आणि मग तू घरी जा. म्हणजे महाराज माझं जगण्याचा अर्थ काय. तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितलं की अरे बाबा तुझ्या हातून एक मोठं कार्य होणार असेल आणि त्या कार्यासाठी तू इथं अपयशी ठरला म्हणून तो चमत्कार तुला दिसावा हे परमेश्वराची इच्छा आहे, म्हणून तू इथं फेल झाला. नंतर तुम्ही पाहिलं असेल की आमच्या पंतप्रधान सारख्या माणसांना कुठं एंट्री नव्हती अमेरिकेसारख्या ठिकाणी. अशा ठिकाणी एक मिसाईल मॅन म्हणून एपीजे अब्दुल कलाम यांची ओळख झाली. ती ताकद असते आपलं स्वप्न बघण्याची, ती हिंमत तुम्ही जागवा आणि पुढे चाला. ही ताकद मला दाखवायची. माझ्यात कुवत नाही, माझ्यात पैसा नाही, माझ्यात हे नाही, माझ्यात ते नाही, कसलं काय. अरे जांगड गुप्त्या त्याच्यात काय नाही आहे. तुझा बाप शेतात जातो आणि स्वप्न बघतो की माझा पोरगा कुठेतरी नोकरीला लागेल आणि म्हातारपणात मला मदत करेल आणि तो म्हणतो की नाही नाही माझ्याकडून होत नाही. अरे अशी ताकद निर्माण कर की लात मारेल तिथं पाणी काढेल. ही क्षमता तुमच्यात आहे, ती ओळखा आणि पळा. ही ताकद आपल्यात आहे. कोण म्हणतं आम्ही खेड्यातले कमी. अरे खेड्यावरनेच इतिहास रचला, इतिहास रचणारेच आमचे खेड्यातले मुलं आहे आणि ते तुम्ही आहात. ही ताकद जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही ना तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आम्हाला काय सांगतात आजपर्यंत, बस मुलगी बसली की चूल आणि मिळ, बस तू इथं. मुलगा असलं की तू आपल्या घराचा दिवा, वारे लावतो माझा झेंडा, तो बसतो कट्ट्यावर
आणि गावाचा झेंडा लावत फिरतो सगळीकडून. अरे आता झेंडा लावायचा आहे तो करिअरचा लावायचा आहे, काय कठीण आहे. आता तुमचं वय जे आहेत ना, विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही आहात. आता शिक्षणाची ज्याला ओळख तो पुढे जाऊ शकतो. एकाने म्हटलं होतं, प्रश्न केला होता की सर मी काय करावं. अरे आता विद्यार्थी तर विद्यार्थीमध्ये फक्त तू अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे मी समाजसेवा करू का, समाजसेवेची वेळ येईल, पण ज्या वेळेला तुझ्याकडं मान प्रतिष्ठा सन्मान आणि पैसा असेल त्यावेळेला तू समाजसेवा करू शकतो. नुसतं आता करू नये. आता शिक्षण हे काळाची गरज आहे. मग करायचं काय सर आम्ही. अरे ज्यात वाटलं त्यात जावं. असं काही नाही की मला हे व्हायचंय. एखाद्याला वाटलं शेतकरी व्हायचं हरकत नाही, उत्कृष्ट शेतकरी व्हा, पण त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीचं नॉलेज असलं पाहिजे. एखाद्याला वाटलं व्यापारी व्हायचं, होऊ दे. वैश्य गटामध्ये जायचं काय हरकत नाही, जा व्यापारी व्हा, पण व्यापाऱ्याचं बी ज्ञान असलं पाहिजे. एक्सपोर्ट इम्पोर्ट पासून त्याचं ज्ञान त्याला असलं पाहिजे. एखाद्याला डॉक्टर इंजिनियर व्हायचंय हरकत नाही, पण क्रिकेटर व्हायचं तर सचिन तेंडुलकर सारखं, तर डॉक्टर व्हायचं तर स्पेशलिस्ट तुम्ही व्हायला पाहिजे. ताकदी तुमच्यात असायला पाहिजे. आम्ही काय करतो, कोणतंही स्पेशल वर्क करत नाही. सगळं काय करायचं एखाद्याला विचारलं, आमचे काही नेते बी आहेत, ज्या सभेत गेला त्या सभेत म्हणतात मलाही वकील व्हायचं होतं, वकिलांची सभा असते, मी वकील होणार होतो. लगेच एका तासानंतर डॉक्टर लोकांची सभा असते, मलाही डॉक्टर व्हायचं होतं पण मी डॉक्टर झालो नाही. संध्याकाळी शेतकरी लोकांची सभा असते, मलाही शेतकरी व्हायचं होतं पण काय करू. पुढे गेला की असे सगळं व्हायचं असेल तर नंतर मग तुम्ही घरीच बसतात कट्ट्यावर. असं करू नका मित्रांनो. एकच ठरवा, जे ठरलं ना ते चुकीचं असो का बरोबर असो त्याचा विचार करायचा नाही. ठरलं ते ठरलं. प्रयत्न असे करायचे की यश तुमच्या पाठीशी पळत राहील आणि तुम्ही पुढे चाला आणि यश मागे राहील. त्याला खरं यश म्हणतात. ही यशाची ताकद आहे. आपली क्षमता आहे पण आम्हाला कोणी तो उत्साह देत नाही. आम्हाला फक्त निगेटिव्हिटी दिलेली आहे. आता आम्हाला म्हणता अभ्यास खूप कठीण आहे. जसं आता एमपीएससी रोजगाराचे, युपीएससी रोजगार, पोलीस भरती रोजगार, स्टाफ सिलेक्शन रोजगार, आर्मीचं परीक्षा रोजगार. पण आम्हाला एक सांगतो, युपीएससी ला कठीण आहे बरं, होत नाही ते. आपल्याकडून 10 वर्ष 15 तास अभ्यास करावा लागतो. अरे गातड्या, कसला अभ्यास करावा लागतो. 10वी पर्यंत काय खेळल्या तू. आणि ते किंमतीमध्ये जागा तुम्हाला लवकर भरता येतात, ते सांगण्याची गरज नाही. 10वी पर्यंत अभ्यास जो केला, 12वी पर्यंत जो अभ्यास केला त्याची पुनरावृत्ती अभ्यासाची म्हणजे युपीएससी एमपीएससी परीक्षा. तेच प्रश्न आपल्याला विचारले जातात. इतिहास तुम्ही शिकलाय, भूगोल तुम्ही शिकलेला आहे, ग्राम प्रशासन तुम्ही शिकलात, विज्ञान तुम्ही अभ्यास केलेला आहे, अर्थशास्त्राचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. हे सगळे प्रश्न तिकडे आहेत, त्याच्यावर तुम्हाला आयुष्यभर येतं. एका राजनेता आमच्या शेजारी बसलेले, त्यांचा विषय होता की सर म्हणे तुमचं क्षेत्र खूप सुंदर आहे. म्हटलं काय झालं, आमचं क्षेत्र कसं सुंदर आहे. म्हणे दर्जी सर तुम्हाला सांगतो, आमची परीक्षा दर 5 वर्षांनी होते. एका आमदार आणि मंत्र्याचं वाक्य आहे. म्हटलं कशी. म्हणे बघा आता या वर्षी आम्ही निवडून आलो, आमची परीक्षा झाली आणि नंतर पुढच्या वर्षी निवडून येईल याची गॅरंटी नाही. पण तुमचा पोरगा जर एकदा डेप्युटी कलेक्टर झाला तर पुढे तो ऍडिशनल होतो, ऍडिशनल नंतर कलेक्टर होतो, कलेक्टर नंतर कमिशनर होतो, कमिशनर नंतर सेक्रेटरी होतो. तुम्हाला प्रमोशनवर प्रमोशन आहे म्हणे. आम्हाला दर 5 वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. मग आपलं क्षेत्र चांगलं का त्यांचं चांगलं, कोणाचं चांगलं. मग लक्षात ठेवा, एकदाच अभ्यास करा आयुष्यामध्ये आणि जीवनभर प्रमोशन करा आणि लाईफ सुखाने जगा. आपलं क्षेत्र म्हणजे पब्लिक पेड सर्व्हिस आहे मित्रांनो. म्हणजे लोकांची बी सेवा करता येत आहे आणि त्याचा पगार बी भेटतो. याला पब्लिक पेड सर्व्हिस असं म्हणतात. हे आपल्याला कळत नाही. आपण काय करतो, समाजसेवा करायची आहे, करा ना. समाजसेवा करता येईल पण पावर तर पाहिजे हातात, अधिकार तर पाहिजे. बिना अधिकाराशिवाय तुम्हाला समाजसेवा करता येत नाही. नाही तर पैसा पाहिजे. दुसरं एक माध्यम आहे, आपण सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहोत, आपल्याकडे राहणार नाही. एकदा मी मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं की अभ्यासाचं टेन्शन घेऊ नका, खूप सोपं असतं. त्याचं मी एक अमरावतीचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं, पण नवीन मुलं आहे त्यावेळेला होते किंवा नाही तेच उदाहरण मला द्यावंसं वाटेल. की आता सायन्सला किती मुलं येतं,
सायन्स आहे, त्यांचं विज्ञान आहे. बोटवर करा लवकर, फटाफट. अगदी आपल्याला संवाद साधायचे. ओके. 10वी ज्यांचं गणित नाही असे किती आहे? नाही विचार करा, आहे का कोणी बोटवर असं? म्हणजे गणित सगळ्यांचंच आहे. असाच एक प्रसंग माझ्या जीवनामध्ये आला. मी अमरावतीला रिसर्च पर्सन म्हणून काम करतो विद्यापीठामध्ये. तिथे गेल्यानंतर तो प्रसंग मी जीवनामध्ये बरेचदा चर्चा करतो आणि माझ्या मनोगतात सांगतही असतो. काय झालं की तिथं एनएसएसचा कॅम्प, एनएसएस माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, एनएसएसचा कॅम्प होता. मग ते एनएसएसच्या कॅम्प मध्ये आम्ही लोक गेलो. आता तिथं माझं होतं प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी मी तिथं हजर होतो. पण कुलगुरू महोदयांनी सांगितले की दर्जी सर माझ्यासोबत चाला आणि तुम्ही विद्यार्थ्यांची थोडंसं हितगुज साधावं. म्हटलं हरकत नाही, जाऊया. 2,500-3,000 मुलं आलेली विद्यापीठातली सगळी. आणि जसं आता तुम्हालाही 2-3 तासापासून बसवलंय तसं ते बी बसले, चुळू चालू होते. आता इथे एक सिनियर प्राध्यापक होते. ते कसे बोलतात, आता आम्ही कुलगुरू साहेब म्हणजे व्हाईस चान्सलर साहेब, मी आणि आम्ही असे 2 लोक आलो. मग ते बोलले या 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 आता आपल्याकडे अतिथी आलेले, कुलगुरू महोदय आलेले, जळगावचे दर्जी फाउंडेशनचे गोपाल दर्जी आले. असं आम्हाला त्यांनी स्टेजवर बसवलं. बसल्यानंतर कुलगुरू महोदयांनी 2 शब्द सांगितले की विद्यार्थी मित्रांनो, हे खानदेशचे आलेले आहेत. विदर्भामध्ये आपल्याला जळगावला खानदेश म्हणतात. खानदेश जळगावचे दर्जी सर आलेले, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्यांना व्हीसी होती, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होती, ते निघून गेले. मग प्रश्न राहिला फक्त मी आणि ते सिनियर प्राध्यापक जे रिटायरमेंटला आलेले होते. त्यांनी काय केलं, सुरुवात जसं आता हे मुलं असतात मागची इकडे बघत होते, असा हॉल गच्च भरलेला. ते माईक जवळ आले, मी असं बसलेलो एका कोपऱ्याला, शेवटी जसं बसलेले आहेत आबावर त्या पद्धतीने. मग नंतर मी हळूच म्हटलं, बघत राहिलो की सर काय करतात. त्यांनी मुलांकडे पाहिलं आणि मुलांना म्हटलं, मुलांनो इकडे लक्ष द्या. म्हटलं फसलो आपण, आता प्रोग्राम डेंजर दिसतो. पण आता स्टेजवर बसलोय शांततेत, कारण आता नानांना माहिती आहे की स्टेजवर बसले की काही बोलता येत नाही. तशीच अवस्था माझी झाली. तुम्हाला माहिती आहे का म्हणे कोण आले. आता 3ऱ्यांदा झालं होतं. म्हटलं आता बस झालंय, आता मुलांना सांगा लवकर, मला पळू द्या. हे दर्जी सर आले, असं तसं पुन्हा त्यांनी रिपीट केलं. यांचं युट्यूब चॅनल आहे गोपाल दर्जी सर जळगाव, असं चालतं तसं चालतं, भरपूर त्यांनी माहिती दिली. मी म्हटलं सर, मग एक मागचा मुलगा होता व्हीआयपी कोटा, माहिती आहे तुम्हाला, जो मागे बसतो तो व्हीआयपी कोटा. त्या व्हीआयपी कोटाला एक उभा राहिला तसा हात बांधून, सर मी बोलू. म्हटलं गेलं सर. आता बघा सरची कशी विकेट घेतो. कलाकार असतात ते, एकदम असं मस्त हात बांधले त्याने शांततेत. सर मी म्हटलं सरला फसवलं येणे, आता मारतो बघा चेंडू कसा टाकतो बरोबर. सर म्हणतात बोल. सर म्हणे आज काय, जसं आता या प्रतिमांना आपण वंदन केलं तसं रामानुजनची जयंती होती. योगायोग बघा काय योगायोग. जसं आज 2 महापुरुषांची जयंती आहे, सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची, तसं रामानुजनची जयंती होती. आता रामानुजन माहिती आहे तुम्हाला कोण आहेत? गणितज्ञ आहे, माहिती आहे ना सगळ्यांना जवळपास. मग रामानुजनची जयंती असल्यामुळे मग सर म्हणता काय करायचं. अहो म्हणे सर एवढे मोठमोठे लोक आले तर तुम्ही आज आम्हाला गणित शिकवा म्हणे. म्हटलं गेलं बाप टाकलंय ना बॉ. आता गणित कसं काय शिकवणार इथं कार्यक्रमाच्या ठिकाणी? शिकवू शकत नाही ना आपण. परिस्थिती अशी आहे की तिथं बोर्ड नाही, फळा नाही, डस्टर नाही, काहीच नाही, आणि शिकवायचं कसं काय. शेवटी परिस्थिती अशी झाली, सरांनी माझ्याकडे पाहिलं हळूच. मी सरांकडे बघतोय आणि नंतर मला वाटलं की काय. सर म्हणले बस रे खाली. म्हटलं वाह वाचलो. पुन्हा सरांनी माझ्याकडे पाहिलं, काय वाटलं, हरकत नाही म्हणे दर्जी सर, मुलांची इच्छा दिसते ना गणित शिकवायची तर आपण गणित शिकू. म्हटलं फसलो रे बाबा. मग लगेच सर असे बोलले, मुलांनो इकडे लक्ष द्या. म्हटलं यांचा खेळ काय खरं दिसत. तेवढ्यात माध्यमिकचे शिक्षक होते, ते बरोबर तिथून बरोबर आवाज आला, सर मी बी येतो. म्हटलं या खुर्च्याच खाली आहे, बसा तुम्ही बसा. ते होत नाही तर क्रीडा शिक्षक मागे बसलेले असतात, ते दांड्या मारणारे पडतात ना मुलं काय कार्यक्रमातून, ते काडी घेऊनच बसतात. सर मी बी येऊ. म्हटलं या सर तुम्ही बसा. बसले. मी कोपऱ्यालाच होतो. हे 2 लोक अजून ऍड झाले. मग आमचे प्राध्यापक असतात कॉलेजचे, जॅकेट जुकेट ब्लेझर मोदी जॅकेट असे जॅकेट घालतात. एक्सक्यूज मी बॉईज अँड गर्ल असं म्हणणारे. सर आम्हाला पार्टिसिपेंट. म्हटलं प्लीज सर कम या बसा.
कच्च भरला कार्यक्रम. मला वाटलं बरं झालंय, आता कार्यक्रम छान भरलेला आहे. मग आता पहिली वेळ आली ते रिटायरमेंटला आलेले शिक्षक, त्यांची सुरू तेच मुलांना इकडे लक्ष द्या. म्हटलं काय फसवलं यार माणसाने. एकच डायलॉग दिसतं, एखाद्याचा एकच शब्द असतो तसं त्यांचा. आज मी तुम्हाला गणित शिकवतो. मला धकधक धकधक सुरू होते की गणित कसं शिकवणार. म्हणजे दर्जे सर आल्यामुळे स्पर्धा परीक्षेचं गणित शिकवतो. मग त्यांनी स्पर्धा परीक्षेचं गणित शिकवायला सुरुवात केली. म्हटलं मी श्वास सोडला. बरं झालं, काहीतरी आपल्याला बोलता येईल. मग पहिलं त्यांनी घेतलं की मी आज तुम्हाला वर्ग शिकवतो. वर्ग अजून वाचलं. मग म्हटलं वर्ग म्हणजे काय मुलांनो. मग त्यांनी ऍक्शन कशी केली माहितीये का. ती संख्या गुन्ह्याला ती संख्या. म्हटलं पंप मारता का काय मारता काय माहिती, काय शिकवत आहे काहीच कळलं नाही. मग नंतर सुरुवात अशी झाली की बघा मी एक संख्या घेतो. मग त्यांनी ती संख्या घेतली, ती संख्या सांगतो. 96 संख्या घेतली त्यांनी, 96. नवाच्या शेजारी 6 ठेवा, मध्ये गुणाकाराचं चिन्ह, 6च्या खाली 6, बाजूला 9, आडवी रेष. म्हटलं काय शिकवता काय माहिती. करा म्हणे मुलांनो. 6 6 36, 36 6 हातचाले 3, 9 सक 54, 55 56 57. लिहा म्हणे 57. मला टेन्शन आलं. म्हटलं नेमकं चाललं काय. मग खाली ठेवलं त्यांनी स्टार किंवा 0 ठेवा. 9 सक 54 4 हातचाले 5, 9 9 81 82 83 84 85 86. टेन्शन आलं अजून. हे काय चाललंय मुद्दा कळत नव्हता. 6 1 2 9 92 16. आता यांनी काय वेगळं शिकवलं सांगा मला. म्हटलं सर या बसा बसा बसा. बसले सर. आले आपले माध्यमिकचे शिक्षक. त्यांच्यात तर एनर्जी अफलातून होती, एकदम ग्रेट. म्हणजे मुलांना म्हटलं बापरे कडक आवाज दिसतोय. आणि इथून आवाज होता त्यांचा एकदम. वर्ग दुसरं तिसरं काही नसेल सूत्राचा खेळ. म्हटलं गेलं आता. सर पाणी देऊ. मी आलोच म्हटलं. नको म्हणे सर पाणी नको. वर्ग माहितीये का तुम्हाला. ए अधिक बी कंसाचा वर्ग या सूत्राचा वापर करा म्हणे. म्हटलं हुशार दिसतोय यार माणूस. डोक्यात विचार आला. हुशारच म्हटलं. पण किमती मानावे लागतं बरं. ए म्हणजे 9, बी म्हणजे 6. किमती माना आणि टाका. ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. टाकल्या. टाका किमती. ए वर्ग म्हणजे 9चा वर्ग, बी वर्ग अधिक 2ab म्हणजे 2 गुणिले 9 गुणिले 6 अधिक बी चा वर्ग म्हणजे 6चा वर्ग. जाताना कसं गेलो म्हणे मी डावीकडून उजवीकडं. येताना कसं यायचं उजवीकडून डावीकडं. बी चा वर्ग म्हणजे 6चा वर्ग. किती झालं 36. 36 6 आजच्याला आले 3. 9 सक बोलत जा मुलींनो. 9 सक आवाज मोठा पाहिजे. 9 सक अरे 54 दुने आवाज काय 108. 108 आणि 3 111 1 हातच्याला आले 11 आणि 9चा वर्ग 81 आणि 11 92 16. सुंदर उत्तर काढलं त्यांनी. खूप मला बरं वाटलं. मग आले आमचे क्रीडा शिक्षक. ते तले डेंजर होते. काय लावलं ना म्हणे वर्ग वर्ग. म्हटलं शिकवता का धमके देता काय माहिती. वर्ग म्हणजे आमचा कराट्याचा खेळ आहे म्हणे. बघा मी विचारत पडलो आणि म्हटलं बापरे हे बी वेगळं झोन दिसतंय. कोणत्या तरी वेगळ्या झोन मध्ये आलेलो आहे आपण. हरकत नाही म्हणे. हीच संख्या घेऊ म्हणे मित्रांनो. 9च्या शेजारी 6, 6च्या खाली 6, 9च्या खाली 9, 96चा वर्ग. बघा म्हणे 6 6 36. म्हटलं हुशार आहे हे बी. 6 6 36 काढलं ना त्याने. आज बघा 36 6 आजच्याला आले 3. 9 सक 54. 9 सक 54. 54 54 108 आणि ते 3 111. 111 1 आजच्याला आले 11 आणि 9 9 81. 81 11 92. 92 16. काल उत्तर बसले खाली. आता आले ते सिनियर प्राध्यापक इथं कोपऱ्याला बसलेले. पहिले त्यांनी रुमाल घेतला हातात. एक्सक्यूज मी बॉईज अँड गर्ल. म्हटलं काय झालंय काय माहिती. एक मुलगा मराठीत बोला सर. तुम्ही तर म्हटले मा डेंजर. लेट इट बी आय स्पीक इन मराठी.
यू नो बेस. एक म्हणतो काय बेस. डोक्यात एक विचार पडत होते की चाललं काय. लगेच म्हणले नथिंग यू नो. कन्सिडर द बेस एज 100. 96 संख्या घेतो म्हणे मी. 96 प्लस 4 इन अ फर्स्ट ब्रॅकेट, 96 मायनस 4 इन अ सेकंड ब्रॅकेट प्लस 4 स्क्वेअर. मुलांनी हात लावला डोक्याला. 96 अधिक 4 सांगा म्हणे 100. 96 अधिक 4 92. 92 गुणिले 100 9200 अधिक 4चा वर्ग 16. 9200 अधिक 16 92 16. यु नो. म्हटलं बसा. आता माझा नंबर आला. सगळ्यांनी सांगितलं आपण मी असं नाही, आपण महाचांगळ गुप्ता. त्याला वाटलं हे आपल्यातलंच दिसते, बरोबर मॅच होईल. म्हटलं मुलांना हे उत्तर तुम्हाला देतो. म्हणजे कसं. मागचे मुलं एकदम चक्रावून पडलेत. बघा बा, मुलींनाच विचारतो 100 आणि 96 मध्ये फरक कितीचा. कितीचा. 4चा वर्ग सांगा. लिहून टाका उजवीकडे 16. 96 मधून 4 गेले. मोठ्यानं आवाज आला पाहिजे. लिहून टाका डावीकडे 92. 92 16 92. काही कठीण आहे का. आहे की नाही सोपं. मग लगेच ते सिनियर प्राध्यापक उभं राहिले. ऑब्जेक्शन मिलावट नको म्हणा हो, माय लॉर्ड म्हणा. दुसरी संख्या घ्या म्हणे दर्जी सर. म्हटलं चालेल. 95 घेऊ म्हणे. चालेल. 100 आणि 95 फरक किती मुलांना सांगा. 5चा वर्ग किती. आवाज उजवीकडे लिहिलं. 95 वजा 5 90 25. काही कठीण आहे का 95चा वर्ग. म्हणून तुम्ही होऊ शकता की नाही सरकारी नोकरी मिळू शकते किंवा नाही हे सांगा मला. मिळू शकते ना. यार एवढा सोपा अभ्यास आहे. याच्यापेक्षा काय पाहिजे मित्रांनो. कोण म्हणतं गणित कठीण आहे, कोण म्हणतं काय. अरे 10वी 12वीची परीक्षा अशी जायची अशी आला फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मेरिट 90%. अरे पण मी एक तुम्हाला सांगतो, 1 मार्काची कॉपी करू नका मित्रांनो, तर तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे. आता इकडून आली कॉफी आणि अशी पकडली. तो देतो निबंध आईची शाळा आणि हा लिहितो वडिलांचं शेत. कळलं. काही फायदा नाही. तुम्हाला जेवढं येतंय तेवढंच अभ्यास करायचा आणि त्याच पद्धतीने उत्तर चूक लिहून प्रामाणिकपणे परीक्षा द्या. जर तुम्ही इथं खोटारडेपणा केला, काहीतरी सप्लिमेंट वापरले तर नुकसान तुमचं होणार आहे. म्हणून मला एवढं सांगायचंय, ही लोक तुमच्यासाठी कार्यक्रम करतायत की समारंभ ठेवला की नाही निरोप द्यायचंय. अरे या शाळेनं आम्हाला घडवलं आणि या शाळाच माझा सत्कार करेल आणि इथं स्टेजवर मी हा संकल्प आपल्याला करायचा आहे. ती ताकद तुमची दाखवायची. करायचं ना संकल्प. आणि ते महत्वाचं आहे. आता शेवटी मी तुम्हाला एक सांगेल, मुला मुलींसाठी हे वय छोटस आहे, याच्यामध्ये चांगल्या गोष्टी कमी सुचतात. आजकाल तर ते मोबाईल घेतला की ते रील अशी चालते की त्याचं बोट घसूनच मला कळते की हा किती रील बघतो. एवढं घासतात. चाललं ते डेटा संपेपर्यंत चाललंय. कारण ते 30 सेकंद 40 सेकंद 45 सेकंद लगेच जांगड करतात. गेणे नाही एवढंच असतं. आणि गेम, दुसरा एक गेम. हे खेळ लागलेले मुलांना मोबाईल खूप चांगला आहे जर त्याचा फायदा घेतला तर. नाही तर मोबाईल सारखा वाईट कोणीच नाही तर त्याचा दुरुपयोग केला तर. म्हणून तुम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर पॉझिटिव्ह पद्धतीने करायचा आहे, निगेटिव्ह पद्धतीने करायचा नाही. जर तुम्ही निगेटिव्ह पद्धतीने त्याचा वापर केला तर आयुष्य तुमचं निगेटिव्ह होईल. आता फक्त आज मला सांगायचं की 12वीचे जेवढे मुलं आहेत त्यांनी प्रत्येकाने काय स्वप्न पाहिले. कोणाला वाटतं का कोणी मी एखादा डेप्युटी कलेक्टर व्हावा, PSI व्हावं, तहसीलदार व्हावं, कलेक्टर व्हावं, असं काही स्वप्न आहे का कोणाचं. का लवकर नोकरी लागण्यासाठी कॉन्स्टेबल व्हावं, पोलीस व्हावं, असं काही कोणाचं स्वप्न आहे. काहीच नाही का तुमचं ड्रीम आहे का. काही ड्रीम कोणाचं. मुलांचं काही नाही. आजकाल माहितीये का 33% 30% आरक्षण आहे. आता खासदार आमदारामध्ये आरक्षण लागू झालं त्यांना. आता आपल्याला काय 30% गेल्या, 70% मध्ये 30% तेच जागा घेतात. राहिले किती 40. सगळे शिपाई आपण, अधिकारी कोण. बदल करायचा का तुम्हाला. मग तुम्हाला लवकरात लवकर जशी नोकरी मिळेल ते हाताशी घ्या आणि पुढे चाला. एवढंच मी सांगेन. मुलींना मला तेवढं सांगायचंय, विनोदाचा भाग सोडा, आपल्याला सिरियसनेस यायचंय. तुमच्याकडे 24 तास असतात. 24 तासाचं नियोजन करा.
कुठं वेळ वाया जातो, कुठं काय करायचंय. आता परीक्षा 10वी 12वीची मला कळलं की 11 तारखेपासून उद्यापासून काही प्रॅक्टिकल आहे काही लोकांची आणि 11ला मला वाटतं सुरू होते. तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे, कुठेही चूक होता कामा नये. आणि जर एकदाची चूक लक्षात आली तर ते कसं होईल माहितीये का तुम्हाला. ते एक हे असतं ना मुलांचं. माझं पेटावत गाव आहे, माझा तालुका आहे आणि मी नानांना कधीच नाही म्हणत नाही. ज्या ज्या वेळेला नानांचा शब्द पडतो त्या वेळेला मी लागलीच येतो. माझं गाव बेटावत आहे, तिथं जामठेला एक शाळा होती. मी 8वी 9वीला होतो. आमच्या गावात शाळा असल्यामुळे आम्ही न्यू इंग्लिश स्कूल बेटावतला शिकवायचो. परिस्थिती फारशी नव्हती घरची. असेच आई वडील साधे कुटुंब, आर्मीमध्ये या पद्धतीचं शिपाई पदावर माझे वडील बाबा होते. परिस्थिती अशी झाली की जर तिथं 2 एकदम श्रीमंत घरची मुले इथं जामठीला शिकायला गेले. आता बेटावतला शाळा असल्यावर जामठीला शिकायला गेले. मग मेला आपला रिझल्ट लागतो 8वीचा, माहिती आहे ना तुम्हाला. मे मध्ये त्यावेळेला, आता केव्हा लागतो मला कल्पना नाही, पण मेला तो रिझल्ट लागायचा. जशी बस आली बस स्टँडला तर गावाचे लोक प्रेमळ असतात, सगळे एकत्र गोळा झाले आणि एकत्र गोळा होऊन हळूच विचारता. एकाचं नाव रमेश होतं, एकाचं नाव मंगेश होतं. आता मंगेश आणि रमेश दोघं गावात शाळा असताना बाहेरगावी शिकायला गेले, म्हणजे खूप हुशार मुलं असतील असा गैरसमज गाववाल्यांचा गोल गैरसमज होता. मग गेल्यानंतर जसे उतरले, अरे रिझल्ट काय लागला, गावातले लोक विचारायला लागले. लगेच मंग्या काय आणतो, मी या रम्याला सांगत होतो अभ्यास कर, पण हा रम्याने काही अभ्यास केला नाही. म्हणजे काय झालं त्याला, म्हणे त्याला फक्त 30% पडले म्हणे. आता लोकांना वाटलं की नपास झाला. मग तो मग याला विचारलं मंगेशला, कारण मंग्या तुला किती टक्के पडले, म्हणे मला 32% पडले. आता काय बोंब पाडली यांनी, त्याला 30% पडले, याला 32% पडले. तसं आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला या शाळेचं नाव एवढं उज्ज्वल करायचंय. ताईसाहेब जी मेहनत तुमच्यावर घेतात, नानाची मेहनत घेतात, त्या मेहनतीचं फलित आपल्याला करायचंय. की ताकद तुम्ही ओळखा. तुम्हा सगळ्यांना 10वी 12वीच्या परीक्षेसाठी खूप शुभेच्छा देतो. खूप वेळ झालेला आहे, खूप लेट कार्यक्रम, आम्ही थोडे लेट आलो, त्याच्यामुळे आम्ही बी तुमच्या क्षमस्व आहोत. पहिली परिस्थिती अशी आहे की तुम्हाला एक गोष्ट आहे, जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल, जर तुम्हाला तलाठी काहीतरी सरकारी नोकरी हवी असेल तर FY SY TY फक्त डिग्री घेण्यात वेळ घालू नका. डिग्री सोबत तुम्ही अभ्यास करा. 11वी 12वी मध्ये नुसतं फक्त 12वी पास झाला म्हणजे मी समाधान आहे असं करू नका. सोबत तुम्ही ABCD प्लॅन तयार करा. A प्लॅन तुमचं जे स्वप्न असेल ते, B प्लॅन त्याला पर्यायी जगण्यासाठी, C प्लॅन त्याला पर्यायी जगण्यासाठी, D प्लॅन त्याला पर्याय असला पाहिजे. आणि हा पर्याय जर निवडला तर एकदम सोपं आहे. आता MPSC UPSC परीक्षा किती सोप्या असते एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. तुम्हाला MCQ होते का 8वीला, तुम्ही पाहिलं असेल, नवोदय परीक्षा असतील, स्कॉलरशिप असेल ना काहीतरी दिलेलं आहे कोणी. एक प्रश्न देतो, त्याचं उत्तर द्यायचं मला. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते, हा साधा प्रश्न आहे. पर्याय देतो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरा पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. उत्तर काय, भारताचे पहिले उपराष्ट्रपती झाला जांगळ गुप्ता. हरकत नाही, तरी याच्यासाठी एकदा टाळा वाजवा. उठला तो, जरी भाषण हेच देणे मला हवं होतं आणि हीच अपेक्षा होती. कोण उत्तर सांगेल याचं, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते, बोर्डवर करा, बोर्डवर करा. बोल बाळा, बोल बोल बोल, सांग सांग. चला याच्यासाठी टाळा दोघांसाठी. हा झाला डायरेक्ट उत्तर, याला म्हणायचं डायरेक्ट अप्रोच. आता एखादा जांगर गुप्ता असतो पण टेक्निकली नॉलेज कसं असतं बघा. भारताचे पहिले उपराष्ट्रपती प्रमोद नाना, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले ताईसाहेब वर्षाताई पाटील, तसेच ज्यांचं आपल्याला सर्वांना मार्गदर्शन ऐकायचंय आणि त्यांचे जे काही मार्गदर्शन आहे ते तुम्ही सर्व शांतचित्ताने ऐकणारच आहेत. तुम्ही बरेच वेळ झाले प्रभावित झालेले आहेत. तर निश्चित असे आपले मार्गदर्शक आदरणीय गोपालजी दर्जे सर, त्याचप्रमाणे आदरणीय अरुण बापू, सर्व ज्येष्ठ संचालक मंडळ, व्यासपीठावर उपस्थित असलेले इयत्ता 10वी आणि 12वीचे सर्व वर्ग शिक्षक, विभाग प्रमुख, पर्यवेक्षक आणि समोर उपस्थित असलेले इयत्ता 10वी आणि 12वीचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी जवळपास
6 वर्षापासून, काही विद्यार्थी 7 वर्षापासून, काही विद्यार्थी 2 वर्षापासून या विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहात आणि शिक्षण घेत असताना बरेचसे अनुभव आपल्याला त्या ठिकाणी आले. तुमच्या मनोगतातून आम्हाला त्या ठिकाणी लक्षात पण आलेलं आहे की तुमचे जे मित्र असतील, मैत्रिणी असतील, तुमचे जे काही शिक्षकांविषयीचे अनुभव असतील, हे सगळे अनुभव तुम्ही त्या ठिकाणी निश्चित काही विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शेअर केलेले असतील, परंतु काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ते राहून गेलेले असतील. असे सर्व अनुभव तुम्ही निश्चितच या ठिकाणी सोडून जाणार आहेत किंवा जे चांगल्या बाबी आहेत त्या भविष्यात घेऊन जाणार आहेत. परंतु इयत्ता 10वीचे जे विद्यार्थी असतील ते निश्चितच भविष्यामध्ये इयत्ता 11वी कला विज्ञान आणि MCVC विभागामध्ये त्या ठिकाणी आपण प्रवेश घेणार आहोत. परंतु इयत्ता 12वीचे जे विद्यार्थी असतील, 12वीचे विद्यार्थी भविष्यामध्ये कला विज्ञान आणि MCVC विभागातील जे विद्यार्थी असतील, काही विद्यार्थी ग्रॅज्युएट करतील, काही डिप्लोमा करतील, काय जे कोर्सेस असतील, जे आपण ध्येय निश्चित केलेलं असेल त्यामध्ये आपण प्रवेश करणार आहे. परंतु सर्वांना एकच सांगणार आहे की आपण सर्वांनी भविष्यात जिथे जाल तिथे आपले संस्कार जे आहे ते संस्कार त्या ठिकाणी सोबत ठेवायचे आणि त्या संस्कारावरतीच निश्चित आपण मात करणार आहोत. आणि सर्व विद्यार्थ्यांनी एकच बाब लक्षात ठेवायची की आपले आईवडील जे आहे, आईवडील आपले या ठिकाणी कष्ट करतायत, त्या कष्टांचं चीज भविष्यामध्ये निश्चित त्या ठिकाणी होणार आहे. शैक्षणिक पद्धती निश्चितपणे दरवर्षी बदलत जाते आणि आपल्याला नव्याने येऊ घातलेली जी नवीन शैक्षणिक पद्धती आहे ती म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचे पदार्पण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याची सुरुवात आपल्याला शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे. शिक्षण पद्धतीमध्ये खूप बदल झालेले आहेत. आता जे विद्यार्थी या ठिकाणी 10वी नंतर जाणार आहेत, कदाचित त्यांना पुढच्या दोन्ही 11वी आणि 12वी या शैक्षणिक वर्षामध्ये विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असतील. जसं कला विज्ञान आणि MCVC हे 3 शाखा असतील, या शाखा नसून तुम्हाला कुठलेही 6 विषय त्या ठिकाणी निवडायचे आहेत. आणि हे सगळं निवडत असताना आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे, ज्या क्षेत्रामध्ये आपला कल आहे, अशाच क्षेत्रामध्ये विषय जे असतील ते आपल्याला त्या ठिकाणी स्वातंत्र्य असणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या आमूलाग्र अशा बदलाला आपल्याला सर्वांनाच, पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, संस्थाचालकांना सर्वांनाच त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे आणि निश्चितच त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना एक सांगू इच्छितो की आमचे जे विद्यार्थी 10वी आणि 12वीचे आहे यांची शैक्षणिक वर्षाची सुरुवात निश्चितपणे आपण 1 जून पासून या ठिकाणी केलेली आहे आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जवळपास या शैक्षणिक वर्षाची सुरुवात एप्रिल पासूनच त्या ठिकाणी होणार आहे. मार्चपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपतील असं नवीन धोरण त्या ठिकाणी असणार आहे. आणि निश्चितच इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी जे मनोगतातून सांगितलंय की आपल्या सर्व शिक्षकांनी आपल्याला अभ्यासाबरोबरच संस्कारांचे मार्गदर्शन सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे आणि जवळपास बरेच विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या गुणवत्तेने त्या ठिकाणी पास होतील, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना सांगावंसं वाटेल की इयत्ता 10वी आणि 12वी आणि इतर जे शाळेतील विद्यार्थी असतील या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या मदतीने आपण जे काही उपक्रम या संस्थेमध्ये, या शाळेमध्ये राबवत असतो, ते राबवत असताना आपल्याला या विद्यार्थ्यांची मदत लाभलेली की त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये निश्चितच गेल्या वर्षी तालुक्यातून आपल्या विद्यालयाने या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवलेला होता आणि यावर्षी सुद्धा तालुक्यातून प्रथम क्रमांक येऊन जिल्ह्यातून आपण 2रा क्रमांक मिळवलेला होता. आणि त्यासोबतच आपली नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाची दुसरी जी शाखा आहे रोटवद येथील त्या शाळेचा सुद्धा आपला 2रा क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. आणि आपण बघतोय की आता या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने आपण व्यासपीठ त्या ठिकाणी खुलं करून देत असतो की त्या माध्यमातून आज इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि उद्या या तालुका या पंचक्रोशीतून नेरी परिसरातील मोठा असा एक महिला मेळावा आपला त्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे आणि त्याची तयारी आजपासूनच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. या महिला मेळाव्याच्या अंतर्गत विविध प्रकारच्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहे आणि सर्व 5वी ते 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेला आहे. आणि या सगळ्या स्पर्धांसाठी त्यांचे जे शिक्षक आहेत, शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करत आहात, ही एक अभिमानाची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी आहे. आणि 25 तारखेला पुन्हा आपल्या विद्यालयामध्ये स्नेह संमेलनाचं आयोजन केलेलं आहे आणि 26 जानेवारीला शासकीय परिपत्रकाप्रमाणे जे विविध देशभक्तीपर काय निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, या सगळ्या स्पर्धांचं आयोजन, क्रीडा स्पर्धा असतील, या सगळ्या स्पर्धांचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आजपासून तर 26 तारखेपर्यंत मोठ्या
मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या उपक्रमांची अंमलबजावणी या संस्थेमध्ये त्या ठिकाणी केली जाते. तर निश्चितच मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही, तर हे एक प्रास्ताविक म्हणून किंवा या सगळ्या बाबी म्हणून मी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेलं आहे आणि आपल्याला गोपाल दर्जे सरांना या ठिकाणी ऐकायचं आहे. आमचे हक्काचे मार्गदर्शक आदरणीय गोपाल दर्जे सर, संस्थेचे सेक्रेटरी, संस्थेचे ज्येष्ठ श्रेष्ठ संचालक, मराठा उद्योजक कक्षाचे आबासाहेब पाटील, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, तसेच शेखर शर्मा, आज 5-7 वर्ष या विद्यालयामध्ये आपण घालवली. आपण इथून संस्कार घेतले. शिक्षकांनी आपल्यावर जे संस्कार केले त्याचा तुम्हाला भावी आयुष्यामध्ये आयुष्य घडवण्यासाठी होणार आहे. दर्जी सरांनी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये अभ्यास कसा करावा आणि त्यातून आपण अधिकारी कसे घडाल हे खूप मार्मिक पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगितलं. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपण ते ऐकत होता. मित्रांनो, तुम्हाला देण्याचा तिथले शिक्षक, ही संस्था नेहमी प्रयत्न करीत असते. ते कितपत घ्यायचं हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. येणारा काळ अतिशय अवघड आहे. तुम्हाला मेहनत केल्याशिवाय याला पर्याय नाही. सरांनी तुम्हाला वेगवेगळ्या भरतीविषयी सांगितलं. मी तुम्हाला आपल्याकडे मी बऱ्याच वेळा सांगत आलेलो आहे की आपली जी कंपनी आहे पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही शेतकऱ्यांसाठी काम करते आणि त्यात तुम्हाला ही नोकरी कशी मिळेल किंवा त्यासाठी तुम्हाला पाहिजे ते मार्गदर्शन देण्यास पाटील बायोटेक. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेटसाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.